मुंबईमध्ये पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। दादर स्टेशनच्या बाहेर स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचंही पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांचं नुकसान होतंय, तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झालाय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। मुंबईत रात्रभर संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाहतोय का मुंबईच्या अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण आहोत दादर पूर्वेच्या स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पाहतोय हा अतिशय महत्त्वाचा परिसर आहे आणि या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर जर पाहिलं तर अनेक वाहनं जी आहे ती या सोसायटीमध्ये पाण्यामध्ये जे आहे ते अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात। पाण्यामुळे बंद पडलेली सुद्धा अनेक वाहनं आहेत। रात्रभर संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणावरती आहे ते पाणी साचलेला प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर आपण पाहतोय का परतीच्या पावसाला काही दिवस उरलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो पाऊस पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय। आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे, मात्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, त्यामुळे वाहतुकीची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई। तर आपण दादर पूर्वची दृश्य बघतोय। स्वामीनारायण मंदिर म्हणजे अगदी दादर पूर्व स्टेशनच्या बाहेरची ही सगळी परिस्थिती आहे। पाणी साचलंय मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय।